टाकलं साहेब. नमस्कार, मी तुकाराम बाळासाहेब ढवळे उर्फ बंडू नाना ढवळे. 10/4/2024 रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं प्रमुख माढा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. या मेळाव्यामध्ये या विभागाचे खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराच्या नियोजनानिमित्त सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट, भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग होती. या मीटिंगमध्ये आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या भाषणाच्या वेळेस आपल्या माढा तालुक्यातले शेतकरी संपत काळे यांनी उठून चंद्रकांत पाटलाला प्रश्न विचारले की माझ्या शतावरीचे पैसे मिळाले नाहीत आणि ती माझे पैसे मिळाले पाहिजे, कारण इथं भाजपचे मंत्री येऊन त्यांनी आम्हाला लावायला लावले अशी त्यांची भावना होती. हा विषय मला पूर्ण माहीत होता आणि त्याच्यामुळं मी बराच वेळ गोंधळ चालू झाला आणि त्या गोंधळामध्ये मी स्वतः त्यांना विनंती केली की आपण बाहेर जाऊन नंतर आपण ही चर्चा करूया, असं मी त्यांना विनंती केली. परंतु मलाही पोलिसांनी वडावडी केली आणि त्यांनाही वडावडी केली. त्या गोंधळामध्ये असं दिसतंय की मी त्यांना ढकलून नेतोय आणि त्यांच्यावर दादागिरी करतो. असा माझा कुठलाही त्यांना हेतू नव्हता किंवा त्यांना कुठल्याही माझ्याकडनं दबाव करण्याचं माझं कुठलीही काही कारण नाही, कारण तसा माझा त्यांचा स्नेहाचा संबंध आहे, आमचे पाहुणे आहेत. असं असताना मी त्यांना चला बाहेर, आपण दादावर प्रेम करतो आणि दादांनी कार्यक्रम घेतलेला आहे, दादाची बदनामी होईल असं होऊ नये ह्या हिशोबाने मी त्यांना प्रयत्न करत होतो घेऊन जाण्याचा. परंतु हा व्हिडिओ सगळा बघता असं मला वाटायला लागलं की ही एक काहीतरी राजकीय स्टंट ही खऱ्या अर्थाने यामध्ये दिसून यायला लागला की मी त्यांना दादागिरीनं बाहेर ढकलून येत होतो, त्यांना काहीतरी बोलू देत नव्हतं. असा कुठलाही प्रकार नव्हता. त्यांचं पूर्ण सगळं बोलणं झालेलं होतं आणि मी त्यांना विनंती करत होतो की आपण नंतर बोलूया. असं कुठलाही प्रकार माझ्याकडनं घडलेला नाही. अनेक वेळा मी शेतकऱ्यांना सातत्यानं मदत करतोय, कारण मी जिल्हा परिषदचं माझी निश्चेषण काम केलेलं आहे, मी उपसभापती म्हणून काम केलेलं आहे. आत्ता खरेदी विक्री संघाचं मी काम करतोय. आदरणीय बबनदादा असतील, आदरणीय संजय मामा असतील, यांच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम मी सातत्याने केलेलं आहे. नव्हे तर या शतावरीच्या पिकाच्या संदर्भामध्ये आमचे पाहुणे सदाशिव खटके आणि संदीप खटके याही दोघांचा असाच प्रश्न आहे. एक जणाचे 30 लाख रुपये आहेत, एक जणाचे 20 लाख रुपये. आपल्या माढा तालुक्यातल्या असे साधारण 2-2.5 कोटी रुपये या शतावरीच्या पिकाचे शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत. मग आम्ही ह्यांना आदरणीय बबनदादांनी मला फोन करून सांगितलं की त्या शेतकऱ्याला तुम्ही पोलीस स्टेशनला घेऊन जावा आणि यांची केस नोंद करा. मी स्वतः नागेश बापू खटके आम्ही सगळीजण मिळून जाऊ पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची केस नोंद केली. ती केस घेत नव्हती. आदरणीय दादांना सांगून परत आम्ही केस घ्यायला लावली. एवढा आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. शक्य होईल एवढं आपण चांगल्या पद्धतीनं काम करण्याची भूमिका घेतली. त्यांना सुद्धा आपण त्यांच्या पैशाच्या बाबतीत असेल किंवा त्यांना कुठल्याही बाबतीत आपण माझा कुठलाही विरोध नाही. परंतु ही व्हिडिओ फिरल्यामुळं मला असं वाटायला लागलं की मला मी राजकीय सामाजिक मध्ये काम करतोय आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझं राजकीयला कुठंतरी जागा लागतो का असं विरोधकांना करण्याचं काम केलेलं आहे. त्या शेतकऱ्याचं जर भावना दुखावल्या असतील तर सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण त्यात काय, कारण एवढा जगाचा पोशिंदा आहे आणि ह्या पोशिंद्याची दिलगिरी व्यक्त करणं काय चुकीचं नाही. परंतु याचं राजकीय भांडवल कुणी करू नये. ह्याच्या आधी कधी मी असं काम केलेलं नाही, त्यांनी मला कधी कुणी दाखवावं. माझ्यावर साधारण सापटणे, तांबवे, वेनेगाव, पालवण आणि आकुंबे या माझ्या परिसरातल्या माझ्या मतदारसंघातल्या मी सापटणे तलावामध्ये पाणी सोडा म्हणून जलसंपदा ऑफिसला मी स्वतः ऑफिसला कुलूप लावून आम्ही सगळी मंडळी बाहेर बसलो होतो. त्यावेळेस आमच्यावर 353 गुन्हे दाखल झाले. म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण सातत्यानं लढणारी माणसं आहे की आमच्या या सगळ्याजवळ 14 ते 19 जणांवर, म्हणजे या 7 ते 5 ते 6 गावामध्ये आमचे सगळे सरपंच आहेत, सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत, त्यांच्यावर सगळ्यावर 353 गुन्हे दाखल झाले. की आम्ही शेतकऱ्यांसाठी लढलो. कुठल्याही अधिकाऱ्यांना आमचा हेतू नव्हता त्यामध्ये कोणाला अधिकाऱ्याला भेटेल धरायचा. आम्ही सगळी पाणपट्टी 100% भरलेली असताना आम्हाला तुम्ही पाणी सोडत नाही या हेतूने आम्ही खऱ्या अर्थानं तो प्रयत्न केला. परंतु त्याही वेळेस आमच्यावर 353 गुन्हे दाखल झाले. असं या सर्व शेतकऱ्यांना आपण मदत करण्याची भूमिका घेतो. इथूनही पुढं
अशा पद्धतीची माझ्याकडनं कधी चूक होणार नाही, कारण जेणेकरून आपण समाजामध्ये चांगलं काम करण्याची भूमिका घेतोय आणि म्हणून मी ही खऱ्या अर्थानं पत्रकार परिषद घेतोय की जेणेकरून त्याही शेतकऱ्याच्या कुठल्या त्यांच्या भावना दुखवल्या असतात मी स्वतः त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण त्या जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याच्या ज्या भावना आहेत ती 100% त्यांनी मांडाव्या, त्यांनी पूर्णपणे मांडल्या होत्या, परंतु सातत्यानं त्यांना मांडण्यामध्ये खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याचा मेळावा होता, पक्षाचा मेळावा होता. पालकमंत्री फक्त प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलं होतं आणि त्याच्यामध्ये गोंधळ होतोय म्हणल्यानंतर मी स्वतः जाऊन त्यांना विनंती करतो बाहेर चला, परंतु मी त्यांना हाताला धरून बाहेर चला म्हणण्यात मला पोलिसांनी ओढलं, त्यांनाही पोलिसांनी ओढलं. असा कॅमेऱ्यामध्ये दिसतंय की मी त्यांना ढकलतो. माझा असा कुठलाही हेतू त्यांना ढकलून नेण्याचा अजिबात सुद्धा नव्हतो. त्यांना मी एक शब्दानं सुद्धा दुसरं काय बोललेलं नव्हतं. फक्त त्यांना माझी एकच विनंती होती की आदरणीय दादांचं यामध्ये नाव जातंय आणि आपण असं कृत्य करू नये, आपण नंतर याच्यावर चर्चा करूया अशी माझी भावना होती. यामध्ये विरोधक जे आहेत ते राजकीय म्हणजे तुमचा व्हिडिओचा गैरअर्थ तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय असं तुम्हाला म्हणायचं? हो, आता हा मी परत व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्यामध्ये असं सांगितलं गेलं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या शेतकऱ्याला धक्काबुक्की देऊन बाहेर काढलं. अशा प्रकारच्या व्हिडिओ फिरल्यानंतर माझ्या मनाशी एक वाटलं की याला ही कुठंतरी आपल्याकडनं थोडंसं चुकीचं झालंय आणि या चुकीच्या गोष्टीचा गैरफायदा हा विरोधक घेते ती. माझा असा कुठलाही हेतू नव्हता त्या शेतकऱ्याला ढकलून न्यावा, त्याला ढकलून बाहेर लावा, त्या प्रकारचे कुठलंही कृत्य नव्हतं. कारण ह्याच्या आधी अनेक वेळा माझ्याकडे शेतकरी तो आलता, अनेक संदर्भामध्ये, अनेक कामामध्ये आलता. नव्हे तर त्यांच्या एका शेतीच्या प्रसंगामध्ये तो माझ्याकडे शेतकरी आलता. त्याचा तो प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला की आपल्या रोजच्या संबंधातला माणूस आहे म्हणून मी तिथं गेलो, ह्याच्यापेक्षा माझं व्यतिरिक्त काय काम नव्हतं. ज्यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांना विचारलं की बाबा कोणाच्या काय अडचणी वगैरे असेल विचारा म्हणून त्यावेळी त्यांना शेतकरी त्यांना विचारायला चालू केलं. नाही, असं काय नव्हतं. शेतकऱ्याला विचारा असं कुणाला सांगितलं नव्हतं. पालकमंत्री त्यांच्या भाषणामध्ये सांगत होते की भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपण कसं काम केलं पाहिजे, शेतकऱ्यांनी आपल्याला किती मतं देतील किंवा अजून युवा वर्ग किती मतदान देईल, महिलांसाठी आपण भाजपनं काय काम केलं त्यांना किती मतं देतील, असे प्रसंग असताना त्या शेतकऱ्यांनी किती मतं देतील म्हणल्यावर उठून त्या शेतकऱ्यांना चालू केले तुम्हाला शेतकरी मतदान करणार नाही अशी भूमिका त्यांनी सांगितली. तिथून पुढे हा प्रसंग चालू झाला खरा. पालकमंत्री सुद्धा त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत की शेतकऱ्याला प्रति प्रश्न त्यांनी केला होता की तुम्ही कुठल्या पक्षात होणार, असं काय घडलं होतं? नाही, आता ती व्हिडिओ मध्ये दिसतंयच ना, दिसत त्यात खोटं बोलण्यात काय, ते म्हणलेच होते कुठल्या पक्षाचं आहे. म्हणूनच मला खऱ्या अर्थानं ती गोष्टला मनाशी लागली होती की त्यांना जाणीवपूर्वक वाटेल की याला मुद्दा म्हणून कुणीतरी करायला लावलं का, असंही त्या शेतकऱ्याचं काय नव्हतं. तोही शेतकरी बबनदादाचा होता, मी स्वतः बबनदादाचा कार्यकर्ता होतो. म्हणूनच मी त्या शेतकऱ्याकडे जाऊन त्याला विनंती करत होतो की आदरणीय दादांची कुठेतरी बदनामी होईल आणि ही बदनामी होऊ नये ह्या हिशोबानं मी त्या शेतकऱ्याकडे गेलेलो. तर दुसरं काय नव्हतं. तुम्हाला एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय मदत केली? काय पोलिटिशियन राहिलं पीस घ्यायला विचार दादानी फोन करून सांगितलं केस घ्यायची. केस दिले तुम्ही? केस दिली. कधी घटना आहे? 2 वर्ष होऊन 2 वर्ष तुम्हाला त्या शेतकऱ्याचे फसवणूक पैसे काय मिळाले? काय नाही. सगळं जे खोटे बाउन्स झालेले चेक वगैरे आहेत का? हे संदीप कटके. ज्यावेळेस आमच्याकडून कंपनीने शेतावर नेले आणि पैसे देतोय तर म्हणाले पण पैसे काय भेटले नाहीत आम्हाला. त्यांनी दिलेले चेक बाउन्स झाले. त्याच्यानंतर आम्ही बंडू नानांची भेट घेतली. नानांनी दादांच्या कामाची गोष्ट घातली. त्यानंतर नाना आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला आले आणि कंपनीवर केस केली. त्या बाबतीत दादा आणि नाना दोघांनी आम्हाला सहकार्य केले. म्हणजे 20 लाख रुपये अडकले. 2021 मध्ये शेतावर नेले कंपनी. पैसे मिळाले नाही. चेक दिले होते पण चेक बाउन्स झाले. अकाउंटला पैसे नव्हते. अकाउंटला पैसे नव्हते. किती दिले 30 लाख रुपये. 30 लाख. किती एकरामध्ये शेतावर लावले? 1.5 एकर. त्याच्यानंतर पाठपुरावा तुम्ही काय केला? पाठपुरावा केला, पुण्याला गेलो. जेलमध्ये आता सगळं कंपनी जेलमध्ये. हे तुम्ही 2 वर्षापासून पाठपुरावा करताय. हो. तुम्हाला काय मिळालं?
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.